2009 मध्ये काँग्रेसला 206 जागा होत्या. 5च वर्ष अगोदर म्हणजे 2004 मध्ये काँग्रेसला किती जागा होत्या? 145. म्हणजे 2004च्या 145चा 5 वर्षात आकडा 206 पर्यंत गेला. आता हाच प्रवाह जर पुढे राहिला तर त्यांना 2014 मध्ये जे मोदी आले त्या वर्षी काँग्रेसला 250 जागा किमान मिळू शकल्या असत्या. आणि जर 250 जागा मिळू शकल्या असत्या तर जवळजवळ ती मेजॉरिटी, कारण इतर मित्र पक्ष सुद्धा आहेत. म्हणजे काँग्रेस पुन्हा सत्तेत 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात आली असती. हे चित्र 2009 मध्ये दिसायला लागलं, ज्यावेळेला त्यांना 206 जागा मिळाल्या. तेव्हा गेम सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 2014 मध्ये यांच्या सीटा वाढता कामा नयेत. हे गेम कोणी केले? आणि 2014 मध्ये काय झालं? 206च्या एकदम 44, म्हणजे 145, 206 आणि एकदम 44. कोणाचा विश्वास बसेल याच्यावर? म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. हा 206चा आकडा 44 हा काही केवळ जनमताने आला नाही. असंतोष होता की नाही होता, नाराजी होती की नाही होती, काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती, पण म्हणून तो 206 वरनं 44 पर्यंत जाईल अशी नाराजी नव्हती. 44 वर आल्यावर त्यांना विरोधी पक्षाचं स्थान सुद्धा मिळालं नाही. 206 वरनं त्यांना खाली उतरवल्याशिवाय आपल्याला इथे नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती CIA, आणि त्या CIAच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची, म्हणजे मोसाद, इस्रायलची. ह्या दोघांनी मिळून असं ठरवलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, हस्तक्षेपच करायला जागा उरणार नाही. जर काँग्रेस सारखं किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त पण काँग्रेसच्या आघाडीचं असं एक स्टेबल गव्हर्नमेंट जर भारतात तयार झालं तर आपल्याला आपले धोरणं राबवता येणार नाहीत, मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स किंवा अन्यची. म्हणजे आपल्याला अनुकूल असं सरकार तिथे आलं तर ठीक आहे, मग ते आपल्या ताब्यात राहील. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? मेजॉरिटी पाहिजे दुसऱ्या पक्षाला, पण ती काँग्रेस प्रणित सरकारची नको. काँग्रेस प्रणित सरकारनी हे सगळं आतापर्यंत स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते प्रोटेक्ट करतील. त्यामुळे आपल्याला मान्यता देणारं सरकार, मग ते मेजॉरिटी असो किंवा कोणी असो, ते ठेवलं तरी हरकत नाही, असलं तरी हरकत नाही. या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली